स्नेहमिलनात तब्बल 27 वर्षानंतर दिल्या मित्रांनी जुन्या आठवणींना उजाळा. शिक्षकांनी दिले आदर्शाचे धडे. इयत्ता 10वी म्हणजे प्रत्येकाच्या शैक्षणिक मार्गातील महत्त्वाचा टप्पा. त्या टप्प्यानंतर प्रत्येकजण आपापल्या योग्यतेनुसार, आवडीनुसार पुढच्या मार्गाची निवड करत असतो. असा हा टप्पा ओलांडून तब्बल 27 वर्षे झाली. अर्थातच ते साल होते 2006. वेगवेगळ्या ठिकाणाहून शिक्षण व उच्च शिक्षण संपवून बहुतांशी मित्र मैत्रिणी वेगवेगळ्या मार्गांनी गेले. करिअरच्या मागे धावत असताना दोस्तांना भेटणं तर दूरच, पण बोलणंही नव्हतं. पण व्हॉट्सअपच्या माध्यमातून मैत्रीचा पुनर्जन्म घडला. फटाफट मित्र मैत्रिणी जुळत गेल्या व त्याचे रूपांतर गेट टुगेदर मध्ये झाले. त्याचा संपूर्ण श्रेय जातो संदीप मोरे अनिल मानकर या वर्गमित्रास. शेवटी दिनांक 1 डिसेंबर रोजी यवतमाळतील प्रसिद्ध शेतकरी पॉइंट येथे मोठ्या उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात स्नेहमिलन पार पडलं. तत्पूर्वी हेच गेट टुगेदर धामणगाव येथील लक्ष्मीनारायण अग्रवाल इन्स्टिट्यूट ऑफ मेमोरियल टेक्नॉलॉजी येथे शिक्षकाच्या साथीने घेण्याचा संकल्प ठरला होता. मात्र काही कारणास्तव रद्द करण्यात आलं. आयोजित स्नेहमिलनात तब्बल 32 विद्यार्थी व 1 विद्यार्थिनी व सोबतच 2 शिक्षकही प्रामुख्याने उपस्थित होते. अमरावती येथून आलेले एचओडी श्री चापले सर व धामणगाव येथून आलेले श्री साकोरे सरांनी उपस्थित विद्यार्थ्यांना जुन्या आठवणी व त्यांच्या मनमिळावू शिस्तीची जाणीव करून उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांना त्यांना मार्गदर्शन केले व त्यानंतर दुपारी जेवल्यावर एकमेकांच्या माहितींची देवाणघेवाण झाली. गप्पा सुरू झाल्या. सगळ्यांनी आपापले परिचय व कौटुंबिक माहिती देत विचार शेअर केले. प्रत्येकजण आपापल्या कहाण्या सांगण्यास उतावीळ झाले होते. बोलता बोलता थट्टा मस्करीही होत होती. सर्वांनीच विद्यालय जीवनातील गमतीजमती सांगितल्या. दिलखुश मित्र शरद रंगारी, सहाय्यक पशुधन अधिकारी धामणगाव याने सर्वांना दिलखुलास हसवलं. सर्वांनी आपल्या जीवनातील रोचक प्रसंगावर सर्वतोपरी प्रकाश टाकला. दरम्यान वैदर्भीय खाद्यपदार्थापैकी झुणका भाकर, भरीत व सर्व पदार्थांवर गोडी चाखत मौज मस्ती केली. मंगेश बाळगुडे यांच्या शेतातील कास्तकार पॉइंट या निसर्गरम्य हॉटेलवर कार्यक्रम असल्याने निसर्गाचा आनंद घेत सर्वांनी मजा केली. कार्यक्रमानंतर मस्ती करत फोटो सेशनही झालं. जेवणानंतर महाविद्यालयीन जीवनातील आठवणींवर दिलखुलास गप्पा झाल्या. कोणी लाजत तर कोणी मनमोकळेपणानं व्यक्त झालं. या गेट टुगेदरला जे येऊ शकले नाहीत त्यांनी फोनवरून गप्पा मारल्या. त्यात प्रामुख्याने जयंत जोशी हा त्यातीलच एक मित्र. तो सध्या आउट ऑफ महाराष्ट्र राहतो. या कार्यक्रमाचं नियोजन मंगेश बाळबुद्धे, शंकर मोकळकर यांनी उत्तमरित्या केलं होतं. येणाऱ्यांशी संपर्क साधण्यापासून ते जेवण व्यवस्था झकास केली होती. जेवणात शुद्ध शाकाहारी व वैदर्भीय पद्धतीने बनविलेला असा उत्तम बेत झाला होता. या आयोजित स्नेहमिलन सोहळ्यास राजेश ढोटे, सुरेंद्र धांदे, सुनील भारती, नितीन गिरी, धीरज जुंगरे, विठ्ठल बागडी, प्रवीण काळे, देवेंद्र पाटील, पराग उत्तरवार, दिनेश हुकुम, शरद रंगारी, प्रणय मुळे, उबाटे, नितीन देशमुख, अनिल मानकर, संदीप मोरे, संदीप घुगे, सतीश लाखकर, वर्षा निस्ताने, अभय दुधाटे, अर्जुन आडे, दिगंबर जाधव, किरण बढिये, निखिल खरकडे, ओंकार बनसोड, प्रवीण काळे, शंकर मोकळकर, उज्ज्वल बुटले, विजय राजूरकर, गंगाधर झोडापे हे वर्गमित्र मैत्रिणी उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शंकर मोकळकर, मंगेश बाळबुधे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश ढोटे, प्रास्ताविक सतीश लाखकर यांनी. उपस्थितांचे आभार शंकर मोकळकर यांनी मानलेत. सर्वांना भेटवस्तू सोबतच ग्रुप फोटोची प्रतिमा देऊन कट्टागने एकमेकांचा निरोप घेतला व लवकरच पुन्हा गेट टुगेदर करण्यात येईल याचा आश्वासन यावेळी देण्यात आलं. प्रतिनिधी वसीम बेग,
न्यूज 24 आपकी आवाज.